श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांचे आणि स्वामींची भक्ती करणाऱ्या प्रत्येक भक्तांचे. कारण स्वामींची भक्ती करण्यासाठी भाग्य असावे लागते आणि हेच भाग्य आपल्या सर्वांच्या स्वामी भक्तांच्या पदरी आलेलं आहे. म्हणजे स्वामी सेवेकरी हे असेच कोणीही बनत नसते. जेव्हा एखाद्या भक्ताची भक्ती करण्यासाठी एखाद्या भक्ताच्या मनामध्ये इच्छा जागृत होत असते तेव्हा त्या ईश्वराने देखील त्या भक्ताची आठवण काढलेली असते आणि त्या भक्ताला ईश्वराने आपल्या जवळ घेतलेलं असतं. तेव्हाच स्वामींची भक्ती करण्याचं भाग्य त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये येत असते. कारण स्वामींची भक्ती आणि भक्त या दोघांची स्पंदनं जुळली गेलेली असतात. त्यामुळेच तर स्वामींची सेवा करत असताना ईश्वर हे आपल्या भक्तांना स्वतः निवडत असतात. स्वामींची सेवा करताना असाच कोणीही स्वामींच्या सेवेमध्ये येत नाही. त्यात स्वतः स्वामी जसे समुद्रातून मोती उचलावेत त्या पद्धतीने स्वामी आपल्या भक्तांची निवड करत असतात. स्वामींची सेवा करत असताना खरोखरच प्रत्येक स्वामींचा भक्त हा तेवढाच भाग्यवंत असतो. कारण साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांची साथ त्या भक्तांना मिळालेली असते आणि तो भक्त भाग्यवंत झालेला असतो. पावलोपावली स्वामी त्या भक्तांच्या बरोबर राहतात आणि अद्भुत असे चमत्कार त्यांच्या आयुष्यामध्ये करत असतात. एखाद्या भक्तांवरती कधी दुःख आलं, संकट आले, अडचणी आले तर त्यातून स्वामी अलगद बाहेर काढत असतात आणि तोच अलगद बाहेर काढत असताना जो स्वामी चमत्कार करत असतात त्याच चमत्कारांचा अनुभव बनत असतो. आणि ज्या भक्ताने स्वामींवर विश्वास मनापासून ठेवलेला आहे त्या भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामींची लीला काय आहे यातून तो अनुभव खरोखरच खूप सुंदर बनत असतो आणि हेच अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या मुंबई येथील आहेत. चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी जे चमत्कार केलेले आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. शुभांगी ताई बोलतायत का? हो हो बोलते. हो ताई. हा, तुमचे अनुभव आम्ही रोज ऐकतो. अरे वा, थँक्यू. मला पण एक म्हणजे स्वामींचे अनुभव शेअर करायचं. ते नाव नाही सांगत मी. बरं बरं मुंबई इथे राहते. बरं बरं चालेल. कसे आला स्वामींच्या सेवेमध्ये ताई? स्वामींच्या सेवेत मला स्वामींनीच आणलं. अरे वा. हा, स्वामी म्हणजे मला काय माहित होतं, तो देऊळबंद पिक्चर मी बघितलेला, हा हा पण हे स्वामी समर्थ किंवा अक्कलकोट मला काहीच माहित नव्हतं. हा 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 म्हणजे एक दिवस असंच ऑफिस, मी वर्किंग वुमन आहे ताई. हा हा तर असंच ऑफिसमध्ये एक प्रॉब्लेम झालेला कामाचाच माझा. हा हा तर त्यावेळी मी खूप टेन्शन मध्ये होते. ट्रेन मधनं प्रवास करत होते. हा तर आणि युट्यूब वरती अचानक मला तारक दिसलं. तारक मंत्र. हा, हम्म. तर ते खाली लिहिलेलं, म्हणजे कुठलीही अडचण असेल किंवा काय असेल, संकट असेल तर हा मंत्र हे करू शकता, म्हणू शकता तुम्ही. हा म्हणू शकता. तर मग म्हणजे मी एवढ्या टेन्शन मध्ये होते, तर मी तर ट्रेन मध्ये जाता जाता तो, म्हणजे माझा पाठ नव्हता, मी तो युट्यूब वरती कॉर्ड लावून तो मंत्र म्हणजे चालू ठेवला मी तो. हा हा आणि तो घरी जाईपर्यंत मी ऐकला आणि त्यानंतर मग मी रोज तो ऐकत गेले. अरे वा. हा हा, आणि तो प्रॉब्लेम माझा कसा सॉल्व्ह झाला तो स्वामींनाच माहित. म्हणजे तुम्हाला नंतर समजलंच नाही तो प्रॉब्लेम आहे हा, नंतर मग ते त्याच्याविषयी काही हेच नाही झालं. असं झालं की म्हणजे त्या प्रॉब्लेम विषयी काही बोलणंच नाही झालं किंवा तो परत निघालाच नाही. अरे वा. असं झालं ताई. हा हा आणि आणखी एक अनुभव आहे. म्हणजे आमची दरवर्षी इन्क्रीमेंट होते. हा तर एक वर्षी म्हणजे आमचे जे कलिग्स होते त्यांची इन्क्रीमेंट आमच्यापेक्षा थोडी जास्त झाली हे कळलं हा हा आणि आमची थोडी कमी झाली. हा हा
तर मी रोज आता म्हणजे मी स्वामी सेवेत आहे ना ताई 2022 पासून आहे. हा त्याच्या आधी मला माहित नव्हतं स्वामींचं काय. हा हा हा. त्यानंतर माझी बहीण आहे लहान, ती स्वामींचं करते. अरे वा. तर आम्ही त्यांच्या घरी ह्याच्यासाठी गेलो, पादुका आलेल्या. हा हा त्या दिवशी आम्ही जेवणासाठी तिच्या घरी गेले. हा आणि ती अक्कलकोटला ज्यावेळी गेलेली ना, तेव्हा तिने एक स्वामींची मूर्ती आणली. आम्ही 4 भावंड तर हा हा. आमच्या चौघांसाठी आणली. अरे वा, म्हणजे तिने 4 मूर्त्या घेऊन आली ती. हो हो, ती 4 मूर्ती आमच्या चौघांसाठी घेऊन आली. अरे. त्यातली एक मूर्ती मला तिने दिली. हा हा. तर मी युट्यूबवरतीच बघून त्याची सेवा. पंचामृताने हे करून घरात मी स्थापना केली हा हा त्या मूर्तीची. हा हा. आणि तेव्हापासून मी फक्त आधीच जाई तारक मंत्र एवढीच सेवा मला माहित होती. मला बाकीच्या सेवा माहित नव्हत्या. म्हणजे तुम्ही स्वामींना पाहिलं होतं का नाही मोबाईल नाही, हे तारक मंत्र? मोबाईल मध्ये पाहिलेलं. जेव्हा तो तारक मंत्राचा आहे ना, अनुराधाताईंचा जे तारक मंत्रचं आहे ना, हा हा. त्याच्यामध्ये फोटोमध्ये पाहिलेलं. मग तुम्ही घरामध्ये नाही पुन्हा फक्त- नाही नाही, माझ्या घरी नव्हतं स्वामींचं काहीच. हा हा, म्हणजे फक्त तुम्ही तारक मंत्र हा, फक्त मी तारक मंत्र हे करायची. एवढी एक सेवा मला माहित होती, ऐकायची. आणि मग नंतर तो आता माझा पाठ आहे. हो हो हो. तो आता मी रोज म्हणते 11 वेळा, म्हणजे किती पण वेळा म्हणते, माझं दिवसभर चालूच असतं. हा हा तर माझ्या बहिणीने मला स्वामींची ती मूर्ती दिली. हा ती मूर्ती मी घरी आणली. हा ते पंचामृताने स्नान घालून मग त्याची स्थापना केली. आणि मग दर गुरुवारी मी हे करते हा हा की पंचामृताने स्नान करून अष्टगंध, हीना अत्तर आणि जी पण काय फुलं वगैरे अशी नित्यसेवा माझी असते. हा हा. तर आहे ना ताई, आमची जी इन्क्रीमेंट झाली आम्हाला कळलं की बाकीच्यांची जास्त झाली आणि आमची थोडी कमी झाली. तर मी नित्य पठणामध्ये स्वामी चरित्र सारामृत वाचते मी. हा हा. तर असंच मी काही म्हणाली नाही, स्वामींना मी काही म्हणाली नाही, फक्त मनात म्हणाली अरे यार, आम्ही पण ह्यांच्या एवढंच काम करतो, हा हा. आमची पण तेवढीच झाली पाहिजे, हो ना हो ना. असं मी फक्त म्हणाले. हा हा. आणि मी नेक्स्ट डेला जेव्हा गेली ऑफिसमध्ये तेव्हा मला कळलं की आमची पण त्यांच्या एवढीच झाली आहे. अरे वा. हा, म्हणजे तुम्ही हा, स्वामींना खरं मला काय होतं, म्हणजे तुम्ही फक्त मनात इच्छा फक्त मी स्वामी चरित्राचा अध्याय वाचत होती. हा हा हा. आणि माझ्या मनात तेव्हा म्हणजे आलं तसं की अरे आपली का नाही तेवढी, आपण पण ते तसंच काम करतो. हो ना, पण तुम्ही स्वामींना पण नाही सांगितलं ना, नाही, फक्त मी नाही सांगितलं. मनातच तुमच्या आलं. हा, अरे वा, किती छान ताई. असं आणखी एक अनुभव माझा स्वामीचा, म्हणजे छोटे छोटे अनुभव स्वामी मला देत असतात. हो ना हो ना. हा, असंच एक आमचा कलिक ताई जॉब सोडून गेले आणि त्याचं जे काम होतं, हा हा म्हणजे ऑलरेडी माझ्याकडे काम खूप आहे. हा हा हा. तर त्याच्या जागी दुसरं ठेवण्याऐवजी म्हणजे बॉस असं म्हणत होते की आपण ह्यांना ह्या आपल्या स्टाफमध्ये काम डिवाइड करूया. हा हा हा. मी सांगितलं की ऑलरेडी आहे तेवढं बर्डन मला जमणार नाही. हा हा. पण ते म्हणजे निर्णय करून मोकळे झालेले की हे काम हिला द्यायचं किंवा काय, की म्हणलं की असं असं आता काम येणार आहे माझ्याकडे. हा हा. तर मी स्वामींना म्हटलं, स्वामी तुम्हाला माहिती माझ्याकडे काय काम, आणि माझी मुलगी लहान आहे. हा हा. ती मी दुसरीकडे तिला ठेवते आणि मला टाइम वरती जाणं भागच आहे. म्हणजे मी लेट करू शकत नाही, जास्त वेळ मी थांबू शकत नाही ताई. असं आहे. तर मग नंतर थोड्या दिवसांनी असं कळलं की त्यांचं ते काम करायला दुसरं कोणतरी ठेवलं पण. अरे वा, म्हणजे तुम्हाला पण ऍडजस्ट झालं. हा, मला पण ऍडजस्ट झालं, असं झालं. हा, हे मला आलेले आहेत. आणखी पण छोटे छोटे असे येत असतात. म्हणजे मी जे काय सांगते, कधी मनात माझं काय असेल मनात सांगते, तर ते आता इच्छा माझ्या म्हणजे पूर्ण झालेल्या आहेत. अरे वा. असं स्वामींच्या सेवेत आलं ना ताई की स्वामी प्रत्येक गोष्ट आपल्या भक्तांना कधीच त्रास होऊ देत नाहीत. महत्वाचं म्हणजे हो. आणखी एक अनुभव मी सांगणार आहे ताई, कारण माझं ते काम अजून पूर्ण नाही झालंय, पण मी फक्त ते मनात त्यांना रोज सांगत होती. तर ते कामाच्या दिशेने माझी वाटचाल चालू आहे. ते जेव्हा पूर्ण होईल ना ताई, तेव्हा मी माझा सगळ्यात मोठा अनुभव सांगेन. आणि स्वामी पूर्ण करणारच ताई. श्री स्वामी समर्थ. हो ताई, खूप सुंदर अनुभव आहे ताई. आणि स्वामींच्या सेवेत आलं ना की काळजी सोडूनच द्यायची ताई.
हो, कारण माझी स्वामींची मला जास्त सेवा नाही करायला मिळत. हा कारण मी सकाळी 8 वाजता जाते, हा निघते घरून आणि संध्याकाळी 8 वाजता मी घरी पोहोचते. हा तर हा माझी फक्त नित्यसेवा एवढीच असते की मी 108 वेळा स्वामींचा जप करते हा हा सकाळचा आणि स्वामी स्तवन असतं ते हा आणि स्वामी चरित्र अध्याय हम्म एक एक मी वाचते. जेव्हा मला वेळ असेल तेव्हा मी 3 वाचते. हा हा आणि कधी सुट्टी वगैरे असेल तर मी एकत्र पण वाचते. अरे जसं मला जमेल तसं मी तसं करते. पारायण मी 1-2 वेळा केलं. जास्त वेळा नाही जमत कारण मुलगी माझी लहान आहे. हा हा नाही तर तसं जेवढी काय मला नसतं ताई. स्वामींना ज्या भक्तांकडून जेवढी सेवा करून घ्यायची आहे ना तेवढी ते करूनच घेत असतात. त्यामुळे कमी होते सेवा जास्त होते असा मनात विचारच आणू नका ताई. नाही, नाही करत आणि मी त्यांचं नामस्मरण माझं चालूच असतं कंटिन्यू. हा 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 म्हणजे म्हणजे त्यांचाच विचार ऍक्च्युअली चालू असतो. हा माझा म्हणजे दुसरा कोणाचाच विचार मला येत नाही. आणि काय असेल तर मी त्यांनाच सांगते. म्हणजे गुरुवारचं वगैरे मी मठात वगैरे जाते ताई. हा 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 अरे असं असतं माझं. जेव्हा मला वेळ मिळेल गुरुवारचं रात्री तर रात्री मी जाते 9:30-10 ला असं करते. कारण माझ्या जवळ नाहीये घरापासून, हा हा लांब आहे. हा 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 तर मी तो जाण्याचा प्रयत्न करते. त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करते. हा हा जशी जमेल तशी तोडकी मोडकी म्हणजे मी सेवा करते त्यांची. हा हा नाही असं खूप आहे. छान सेवा करताय ताई तुम्ही. आणि स्वामींनी अनुभव पण खूप छान छान दिले. हो. आणि ते देतच असतात. म्हणजे छोटे छोटे मोठे म्हणजे फूल होणं वगैरे ते पण बऱ्याचदा झालेलं आहे. हा 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 असं. आणि मी तुमचे अनुभव ताई रोज ऐकते. म्हणजे एक पण अनुभव असा नाहीये की मी सोडलाय. मी म्हणजे मनात मी स्वामींनाच म्हटलेलं, स्वामी हे जर माझं झालं ना कामाचं, हा हा म्हणजे जे माझ्यावरती येणार होतं वर्णन, तर मी म्हटलं हा अनुभव मी नक्की सांगेन म्हटलं. अरे वा हा हा आणि मी मला तो काल सांगायचा होता तर मी काल रात्री केलेला. बहुतेक मला झालं असेल त्यामुळे तुम्ही कदाचित उचलला नसेल. हा 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 नाही हां, वेळ त्यामुळे झालेला होता हां. ना. हो, हो ताई. माझ्या म्हणून तरी मग पण मी लहान सकाळी पण करत होते, पण तुमचा ना लागत नव्हता फोन. हा 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 असं. ताई आता मला माझा अनुभव म्हणजे कधी ऐकायला मिळेल? म्हणजे कधी हा हा आलं हे लक्षात. होणार? हा हां. पुढं पण अनुभव आहेत ताई. येईल 4-5 दिवसात येईल की. हां, ठीक आहे ताई. चालेल. चालेल. खूप श्री सुंदर स्वामी अनुभव आहे ताई. समर्थ ताई. हो हो खूप सुंदर अनुभव आहे ताई. शेअर करते मी. चालेल ताई. आणखी एक अनुभव मोठा घेऊन मला मला विश्वास आहे स्वामींवरती. तो पुढच्या महिन्यात मी नक्की सांगेन जानेवारीमध्ये. हो हो नक्कीच नक्कीच ताई. चालेल मी अनुभव शेअर करते ताई. हां, थँक यू ताई. हा चला श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो खरोखरच या ताईंचे अनुभव खूप सुंदर होते. स्वामींची कृपा त्या भक्तांवरती नेहमी राहत असते ज्या भक्तांची सेवा स्वामी मनापासून स्वीकार करतात आणि तो भक्त मनापासून जशी जमेल त्या पद्धतीने स्वामी कधीच म्हणत नाहीत की भरपूर काम सर्व काही सोडून फक्त सेवाच करत बसा. ते नेहमी म्हणतात की अगोदर कर्म करा, कर्म प्रामाणिकपणे करा आणि नंतर वेळ भेटेल तेव्हा सेवा करा. पण सेवा करत असताना जेवढी जमेल तेवढी, परंतु तेवढीच मनापासून आणि निशंक मनाने निस्वार्थ भावनेने केलेली सेवा ही ईश्वरापर्यंत नक्कीच पोहोचत असते. आणि त्यानंतर स्वामी आपल्या भक्तांना अनुभव हे देत असतात. तर खरोखरच या ताईंचे जे अनुभव होते ते मला तर खूप आवडलेले आहेत. तुम्हा सर्वांना या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचे अनुभव आलेले असतील तर इथे मी नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव हे नक्की शेअर करायचे आहेत. कारण तुम्हाला आलेले अनुभव जेव्हा शेअर होतात तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच. त्याचबरोबर तुमचे अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते. त्याचबरोबर तुमचा जसा प्रॉब्लेम आहे तसाच खूप लोकांचे प्रॉब्लेम असतात. त्यामुळे त्यांना एक मार्ग तर भेटतोच. त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हाला मिळणार आहे. कारण तुमच्यामुळे एक स्वामी सेवेकरी घडला जाणार आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यासाठी तुम्हाला जे स्वामींनी अनुभव दिले तेच अनुभव पुढे शेअर करायचे आहेत आणि स्वामी सेवेकरी वाढवायचे आहेत. जशी तुमच्यावर स्वामींची कृपा झाली आणि तुम्ही टेन्शनमुक्त झाला त्याच पद्धतीने प्रत्येकावर स्वामींची कृपा ही झाली पाहिजे आणि ते देखील
त्यांच्या देखील आयुष्यात टेन्शन, दुःख हे दूर झालं पाहिजे. त्यासाठी स्वामींनी तुम्हाला जे अनुभव दिले तेच अनुभव पुढे शेअर करून स्वामी सेवेकरी वाढवायचे आहेत. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.